नमस्कार, पुष्पाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पोपटीचं उसळ, हिरव्या पोपटीच्या दाण्याचं उसळ। तर याला बरेच ठिकाणी पावटासुद्धा म्हणतात, पण आपल्या विदर्भामध्ये जे आहे याला पोपटीचं उसळ म्हणतात। हिरव्या पोपटीच्या शेंगा ज्या असतात त्यांचं मी इथे उसळ तयार करून दाखवणार आहे। आणि ह्या ज्या शेंगा असतात, हिरवे हे पोपटीचे दाणे असतात, ते खूप थंड असतात, शरीराला थंड म्हणजे तर जास्त असं वात वगैरे असणाऱ्यांनी हे खाऊ नये। पण मी तुम्हाला इथे छान असं दाखवणार आहे। आणि याच्यामध्ये आपण कांदे आणि लसणाची पात घालणार आहोत, कारण लसणाची पात ही उष्ण असते, तर ती घातल्यामुळे छान असं बॅलन्स होतं आणि शरीराला हानीसुद्धा पोचत नाही। तर इथे मी पोपटीच्या ज्या शेंगा आहेत ह्या घेतलेल्या आहेत, बघा छान अशा भरलेल्या आहेत शेंगा। तर मी इथे याचे छान असे दाणे काढून घेणार आहे, एकदम फ्रेश आहेत शेंगा। तर बघा छान दाणे असे भरलेले आहेत मस्त। तर हे दाणे काढून घेतलेले आहे मी, आणि आता आपण याची भाजी तयार करणार आहोत। तर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दाणे सुरुवातीला। आणि आता इथे कांद्याची लसणाची पात कापून घेतलेली आहे, आणि 2 मोठे मोठे कांदेसुद्धा घेतले वाढले। तर अशा प्रकारे ही लसणाची पात असते। ही पात जी आहे ती वाफ्यावरचीच आहे, अगदी घरी लावलेली आहे, त्याच्यामुळे याला असे पांढरे कांदे नाही आहेत। तर ही लसणाची आणि कांद्याची पात कापून घेतलेली आहे मी। आणि हे जे पोपटीचे जे दाणे आहेत ते उकळायला मांडले आहे, कारण त्यांना थोडा उग्र वास येतो, म्हणून ते उकळून घ्यायचे आहे आणि छान शिजून पण जातात। तर एका बाजूला मी गॅसवर उकळायला ठेवले दाणे, आणि दुसऱ्या गॅसवर इथे मी भाजी तयार करत आहे। कांदे वगैरे होतपर्यंत आपली भाजी म्हणजे ते दाणे जे आहे ते शिजून जातात। तर इथे मी तेल घातलेलं आहे अंदाजाने 2-3 पळी, आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातलेला आहे। तर आता सुरुवातीला काय करायचं, लसणाची पात जी आहे ती घालून घ्यायची। तर थोडीशीच आहे लसणाची पात, तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता जर असेल तर, कारण छान अशी गरम असते, त्याच्यामुळे पोपटीच्या उसळमध्ये ती टाकणं आवश्यक आहे। तर थोडा वेळ होऊ द्यायचं, अगदी 1 ते 2 मिनिट याला होऊ द्यायचं आहे लसणाच्या पातीला, बघा। आणि नंतर कांद्याची पातसुद्धा सोडायची आहे तेलामध्ये। तर हे चांगलं होऊ द्यायचं आहे दोन्ही पण, बघा इतकं तेल टाकलं तरी पण असं दिसत नाही, पण नंतर भाजीवर छान असं तेल येतं। तर होऊ द्यायची आहे, बघा चांगली होऊ दिली थोड्या वेळ मी, कमीत कमी 5 मिनिट। आणि नंतर कांदे इथे वाढलेले जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे, कारण वाढलेला कांदा जो आहे तो पटकन शिजतो, आणि हिरवी पात असते ती बराच वेळ लागतो शिजायला। तर कमीत कमी 10 मिनिट लागले मला इथे कमी गॅसवर शिजायला। मी झाकून ठेवत होते आणि याला असं शिजवून घेत होते, हलवत होते। तर छान अशा प्रकारे शिजलेली आहे कांदे लसूण। आणि इथे मी आलं लसूण जिऱ्याची पेस्ट घातलेली आहे। आलं लसूण जिरं आणि धण्याची पेस्ट मी घालत असते भाजीमध्ये नेहमी। आणि थोडासा इथे सावजी गरम मसाला घातलेला आहे, जो घरगुती आहे, माझा चॅनलवर याचा व्हिडिओसुद्धा आहे। आणि 2 मिनिट इथे आलं लसूण झाल्यानंतर 1 टमाटरचं बारीक करून घ्यायचं, मिक्सरला प्युरी करून घ्यायची, आणि ते सुद्धा टाकायचं आहे। तुम्ही इथे टमाटर बारीक कापूनसुद्धा टाकू शकता, पण प्युरी केल्याने छान लागते भाजी। तर इथे हळद आणि तिखट आणि मीठसुद्धा घातलेलं आहे, आपल्या अंदाजाने तिखट मीठ घालायचं आहे इथे कमी जास्त प्रमाणामध्ये, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीला। ही अशी छान अशी हिरवी हिरवी भाजी दिसते। आणि आता हे दाणेसुद्धा शिजलेले आहेत, बघा दाणे शिजल्यानंतर कलर त्याचा बदलला आहे। तर याच्यातलं जे पाणी आहे ते टाकायचं नाही अजिबात, बघा काळं काळं पाणी निघतं हे, तर ते पाणी टाकायचं नाही आहे, फक्त दाणे दाणे इथे टाकायचे आहे आपल्याला, बघा। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि एक वाफ काढून घ्यायची आहे अशीच पाणी न घालता। आणि आता छान असे दाणे शिजले तर आहेत दाणे, पण छान असे होऊ द्यायचे आहेत। एक वाफ काढून घेतलेली आहे मी, आणि आता नंतर इथे गरम पाणी टाकलेलं आहे। तुम्ही ही असं उसळ जी आहे अशी मोकळीसुद्धा ठेवू शकता पाणी न घालता, पण मी इथे पाणी घातलेलं आहे। तर इथे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं आणि नंतरच घातलं पाणी, केव्हाही असं गरम करून घालायचं आहे, बघा। तर मी इथे 1 ग्लासच्या जवळपास पाणी घातलेलं आहे, आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्याला टमाटर लागलं होतं ते पण थोडंसं विसळून घेतलेलं आहे, ते टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये। आणि 1 उकळी आल्यानंतर आपली भाजी तयार होणार आहे, बघा। तर चांगली उकळू द्यायची आहे, 1-2 उकळ्या येऊ द्यायच्या आहे, असं झाकण पूर्ण झाकायचं नाही, नाहीतर ताटाला तेल लागेल, बघा। छान असं तेल आलेलं आहे भाजीला, मस्त तर्री आलेली आहे, आणि हिरवी हिरवी छान अशी भाजी आपली पोपटीच्या दाण्याची भाजी तयार झालेली आहे। आणि आता मस्त भरपूर असं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे, आणि आपली ही पोपटीची उसळ तयार झालेली आहे। विदर्भातील स्पेशल अशी ही उसळ आहे, विदर्भामध्ये भरपूर प्रमाणात अशी उसळ तयार केली जाते। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।